घ्या, पण सचिन ढवळे सरांचं नाव ज्यावेळेस घेतलं ना की मुलांचं नाव ते हृदयातून येतं. कारण प्रत्येक मुलांमध्ये सचिन सरांबद्दलची जी रिस्पेक्ट आहे आणि आपल्याला माहितच आहे की आपल्या सर्वांच्या तरी चालतंय कारण सरांचा क्रेजच तेवढा आहे. मी एक डायलॉग अमिताभ बच्चन सरांना बोललो होतो, ते डायलॉग मी सचिन सरांच्या बाबतीत बोलतोय कि हीरा बनने के लिए कोयले को तराशना पड़ता है, मूर्ख बनने के लिए पत्थर को घिसना पड़ता है, और आप जैसे सर हमें मिले इसीलिए हमारा भाग्य बनना पड़ता है. हमारा खूप एकदम ग्रेट पर्सन आहे. आणि आपल्या सर्वांचं आवडतं जे क्रिकेट आहे ना, तर सर्वांना तर माहितच आहे की सर क्रिकेटच्या खूप मोठ्या मॅचेस असतात सरांच्या, ते पण आहे. एकंदरीत जरी एमपीएससी आपण करत असलो तरी सुद्धा एमपीएससी पासून ते केबीसी पर्यंत पोहोचण्याचा जो माझा प्रवास राहिलेला आहे त्यामध्ये जर बघायला गेलं तर एमपीएससी कुठे ना कुठे आपल्याला जरूर उपयोगी पडते. जी आपली इल्युमिनेशन मेथड असेल, एक डिसिजन मेकिंग असेल, कुठ पद्धतीमध्ये आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, काय करायचं आहे, जसं की आपली एक मेथड असते ना की आपले 4 ऑप्शन्स असते, 4 ऑप्शन पैकी आपण एक लॉजिक लावतो की एखाद 2 ऑप्शन इलिमिनेट करता येतात का. त्यानंतर उरलेल्या ऑप्शन पैकी आपण नेहमी बघत असतो की त्याचा संदर्भ कुठे झुकतोय, काय झुकतोय. माझा जो प्रवास आहे, आता जी 1 मिनिटाची शॉर्ट क्लिप दाखवली आणि जो अगोदरचा तो पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे, तो खरंच खूप इंटरेस्टिंग बघण्यासारखा आहे. कारण माझी सुरुवात झाली, मी भगवान बजरंगबलींना खूप मानतो, तर मी तिथे अमिताभ बच्चन सरांना सुद्धा हनुमान चालीसा म्हणायला लावली. सर आणि मी दोघं जण आम्ही हनुमान चालीसा सोबत म्हणतोय. तर एकंदरीत सांगायचं जर म्हणलं, आणि तुम्ही जे आता वडिलांच्या हातात जो चेक बघितला तो माझा 3,20,000 जिंकल्यानंतर जो चेक दिला होता. कारण आपण एमपीएससी करतोय ना, तर आपल्याला घरच्यांना प्रत्येकाला असं वाटत असतं की लवकरात लवकर आपल्याला गव्हर्नमेंटची सर्व्हिस भेटावी किंवा कुठला तरी आपल्याला जॉब भेटावा आणि आपण घरच्याला थोडाफार हातभार लावावा. परंतु आपण तेवढं पॉसिबल नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे राज्यसेवा आपली 3 ते 4 वेळेस पोस्टपोन झालेली आहे आणि सतत आपल्या एक्झाम बदलत आहेत. कंबाईन जी आहे त्याची ऍड येत नाहीये, ग्रुप सी आहे त्याचा रिझल्ट लागत नाही, अशा एक पद्धतीत आहे. परंतु तिथे ज्यावेळेस मी 3,20,000 रक्कम जिंकली तेव्हा मी सरांना रिक्वेस्ट करतोय की मी वडिलांच्या हातामध्ये कुठेतरी चेक द्यावा अशी माझी इच्छा असते. सर पण माझा ऐकतायत आणि वडिलांच्या हातात मी चेक देतोय. म्हणजेच काय, तर भगवंताप्रती आपली आध्यात्मिकता, वडिलांप्रती आपली कृतज्ञता. आणि त्यानंतर मी जेव्हा 12,50,000 रुपये जो मला प्रश्न विचारण्यात येतो, ठराविक XYZ ज्यांना मी तिथं व्हिडिओ फ्रेंड माझी लाईफलाईन घेतोय, सर तिथे मला त्या प्रश्नामध्ये सांगतात की त्यांना ऑप्शन डी वाटतंय, ते 90% शुअर असतात. परंतु ॲट दॅट टाइम आपलं जे डिसिजन मेकिंग आहे ना, ते मला खूप कामाला येतं की त्यांच्यावरती मी विश्वास ठेवत नाही. कारण मला कुठेतरी वाटते की नाही, हा कन्फ्यूज आहे. मी परत एक डबल टिपची लाईफलाईन घेतोय. डबल टिप लाईफलाईनचा असा असतो की एकदा ती लाईफलाईन ऍक्टिव्हेट केल्याच्या नंतर तुम्हाला उत्तर द्यावंच लागतं. तुम्हाला 2 ऑप्शन्स असते. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही उत्तर देता, जर ते उत्तर जर चुकलं तर डबल एक ऑप्शन असतो की तुम्हाला तिथं उत्तर द्यावं लागतं. आणि जर समजा त्या दोन्ही ऑप्शन मध्ये जर तुमचं उत्तर जर चुकलं तर तुम्ही रक्कम ती पूर्ण हरता आणि 3,20,000 भरता. ते एक नुकसान तर रकमेचं आहेच आहे, पण त्याचबरोबर एवढ्या मोठ्या मंचावरती जाऊन आपल्याला जर सन्मान नाही जर करता आला तर काही हरकत नाही, परंतु अपमान होऊ नये ही पण एक मनात भीती असते. त्यामुळे डिसिजन मेकिंग आपली एकदम स्ट्रॉंग पाहिजे. कारण केबीसीचा जो माहोल आहे ना, जसं की आपण आतमध्ये येतो, आतमध्ये आल्याच्या नंतर खूप मोठा सेट असतो. ते आपल्याला काही सवय नाही, काही नाही. सेट बघितला की लगेच आपले जे डोळे असते एकदम आपण म्हणतो ना डोळे वर केले का घाबरलो, त्याच पद्धतीमध्ये. परत आपले टॉप 10 जे खालच्या फिंगर पोस्टची बसणारे 10 मंडळी असते, त्यांचं एक प्रेशर असतं. प्रत्यक्षामध्ये ऑडियन्स असते. कारण 4 माणसात बोलणं खूप सोपं आहे, पण 400 जणात बोलणं खरंच खूप अवघड असतं. त्यांचं एक प्रेशर असतं. पुन्हा आपल्याला तिथं हॉट सीटवर बसायचं. ठीक आहे, साधारण खुर्ची नाही असतं, कारण जसं मंचावरती आल्याच्या नंतर आम्ही थरथर होते ना, ते हॉट सीटवर बसल्यावर पण तसंच असतं. आणि जे समोर आपल्याला प्रश्न विचारणारे ती काही साधारण व्यक्ती नाही, ती फिल्म इंडस्ट्रीचे महान आहे, किंग ऑफ शहनशाह म्हणतो आपण त्यांना बॉलिवूडचा, ते बच्चन सर आहे. आणि त्याच्याही नंतर आपल्याला ऑन कॅमेरा बोलायचं, ती पण एक भीती आहे. वरती लाईट सिस्टीम आहे, क्वेश्चन विचारला वेगळी लाईट, त्यानंतर ऑप्शन आले वेगळी लाईट, त्याची एक भीती. आणि सगळ्यात डरावणी सरची साऊंड सिस्टीम, जी की डीजेपेक्षाही खतरनाक, त्याच्या प्रत्येक म्युझिक बदलतात. ते इंटरनल प्रेशराईज केलं जातं. ते म्हणत काहीच नाही, पण जे प्रेशराईज करतात ना ते खूप डेंजरस असतं. अशा सिच्युएशन मध्ये आपला जो ब्रेन आहे ते एकदम ब्लँक पडतो. जसं की म्हणतो ना आपण नॉर्मल सिच्युएशन मधून अबनॉर्मल सिच्युएशन कडे. एवढं सगळं काही असताना सुद्धा आपल्याला तिथे जायचंय आणि प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रेझेन्स ऑफ ब्रेन वापरून आपल्याला तिथे योग्य त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. कारण आपल्याला संपूर्ण देश बघतोय. देशापेक्षा जास्त भीती आपल्या गावाची, कारण आपल्याला संपूर्ण गाव आणि एमपीएससी करतोय तर पुण्यामध्ये प्रत्येकाला उत्तर द्यायचंय, कारण त्याच पेठेत त्याच गल्लीमध्ये परत फिरायचंय. असं कोणी म्हणायला नको अरे यार तू गेला तिथं घरून आला, असं नको व्हायला ना. ते होऊ शकतं सर. म्हणून ॲट दॅट टाइम आपलं डिसिजन मेकिंग, प्रेझेन्स ऑफ ब्रेन किती महत्वाचं आहे. म्हणून तिथे जेव्हा 90% शुअर सांगून सुद्धा त्या उत्तरावरती विश्वास ठेवत नाहीये आणि स्वतः डबल डीप लाईफलाईन वापरतोय, त्यानंतर ते उत्तर माझं बरोबर येते. ती डिसिजन मेकिंग तिथं अमिताभ बच्चन सर खऱ्या अर्थानं खूप इम्प्रेस झाले, त्यांना खरं खूप आवडलं. अचानक मला सर एक सरप्राईज कॉल आला. कारण बघा आपलं कसं असतं, जेवढं आपली वडिलांप्रती एक कृतज्ञता असते ना, तेवढी आईप्रती आपली भावनिकता असते.
आणि आईला आपण आतापर्यंत 1 रुपयाची पण मदत केली नाही आणि अचानक अमिताभ बच्चन सरांचा आईला फोन जातोय 12,50,000 मी जिंकल्यावरती आणि सर सांगतात की तुमचा कृष्णा 12,50,000 रुपये जिंकला. खरं तो सीन असा आहे की मला आईला बोलताच येत नाही की आईला काय म्हणून बोलावं, 12,50,000 जिंकलोय म्हणून बोलावं की काय. एक भावनिकता आहे, थोडं रडण्याचा सीन होतो तिथे. तर आई प्रति कशी भावनिकता असते ते पण आलं. त्यानंतर फायनली माझी जी कविता आहे 1.5 मिनिटाची, ती कविता पण खूप तिथे गाजली, सरांना पण खूप आवडली. सर मी न पाहता विथ एक्सप्रेशन तिथे 1.5 मिनिटाची कविता बनते. जर समजा तुमची इच्छा असेल, मी तर कविता असं म्हणणार होतो, पण मला असं वाटतं तुम्ही माझी कविता इथं म्हणजे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघावी. चालेल?